तर चला, आज तर नवऱ्याने चक्क चॅलेंजच दिलं. म्हटले, "हॉटेलसारखी भाजी तू घरी बनवू शकतेस का?" म्हटलं, "त्यात काय एवढं, बनवते की." तर मी हे चॅलेंज जिंकले की हारले ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला एक निवेदन आहे, प्लीज चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला, हॉटेलसारखी चमचमीत भाजी बनवूया. तर त्यासाठी मी इथे पनीर घेतलेलं आहे. आता पनीरला छान असं मॅरिनेट करून घेऊया. तर त्यासाठी इथे 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घेऊन छान असं मॅरिनेट करून 5 मिनिटे मुरत ठेवायचं. आता चला पुढची तयारी करूयात. तत्पूर्वी मला सांगा, तुम्हाला कुणी असं चॅलेंज केलेलं आहे का? आणि तुम्ही अशा पद्धतीने कधी मटर पनीरची भाजी केलेली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता कढईमध्ये कापलेला कांदा घ्यायचा आहे. तरी मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले होते. कांद्यांना आपल्याला छान असं लालसर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एक मी कापलेली मिरची टाकून घेतलेली आहे. ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर मीडियम साईजचे 2 छोटे टमाटर घेतलेले आहेत. ते सुद्धा यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर अद्रक लसूण टाकून ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाज्या अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायच्या आहे. मिश्रण थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये याला छान असं वाटून घ्यायचं आहे. आता चला, आपलं पनीरसुद्धा इथे मॅरिनेट झालेलं आहे. जोपर्यंत आपलं वाटण थंड होतं तोपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करून घेऊयात. तर पॅनमध्ये तेल टाकायचं आणि पनीर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. यामुळे आपली भाजी खूप छान होते, चवीला अप्रतिम लागते. तर तुम्हाला कधी घरच्यांनी म्हटलेलं आहे का, हिला तर काहीच येत नाही. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी त्यांना एकदा नक्कीच खायला घाला. नक्कीच गावभर वाह-वाह करत फिरतील. तर चला, पनीर अशा पद्धतीने आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. असं छान असं लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. आता ते काढून बाजूला घेऊयात. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आता हिरवे वाटाणे जे असतात ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने ते सुद्धा आपल्या इथे फ्राय झालेले आहे. आता वाटण थंड झालेलं आहे. आता ते सुद्धा इथं वाटून घेतलेलं आहे. तर चला, आता फोडणीची तयारी करूयात. तर त्यासाठी काय करायचं, आता कढईमध्ये तेल टाकायचं. त्यानंतर खडे मसाले टाकायचे, 1 तमालपत्र टाकायचं. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं आणि खडे मसाले छान तडतडले की त्यानंतर आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता वाटण छान असं परतून घ्यायचं. वाटण जर छान परतलं ना, तर भाजीला टेस्ट खूप छान येते. तर बघा, मसाल्यांना असं तेल सुटेपर्यंत मंद आचेवरती छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा अंबारी मसाला, 1 चमचा मिरची पावडर, जी काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती. रंग छान सुरेख येतो. त्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये धनिया पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. एकदम भन्नाट अशी ही रेसिपी तयार होते. आता थोडंसं पाणी सोडायचं. त्यानंतर हळू छान असं मिक्स करून घ्यायचं. परत 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत मसाले छान असे परतून घ्यायचे. बघा, तेलसुद्धा छान सुटलेलं आहे. आता गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर आपण परतून घेतलेले हिरवे वाटाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. आता 1 चमचा मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. हातावर क्रश करून ती सुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि आता वरून 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने इथे भाजी आपली बनवून तयार होते. आता शेवटी कोथिंबीर टाकायची आणि रंग बघू शकता तुम्ही किती सुरेख आलेला आहे. तर बघा, हे चॅलेंज मी जिंकलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्कीच करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू